नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे रोहिणीज होम किचनमध्ये। आज मी टोमॅटो केचप घरी कसा बनवला आहे ते शेअर करत आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 1.5 किलो लाल टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत। ते एका मोठ्या कुकरमध्ये घ्यायचे आहेत। नंतर त्याच्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा, 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा मीठ टाकले आहे। आता आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये 1 टेबलस्पून मिरे, दालचिनीचा 1 मोठा तुकडा, लवंग 10 ते 12 आणि मोठी विलायची 2 हे तोडून आपल्याला त्यात टाकायचे आहे। नंतर पोटली बांधून आपल्याला कुकरमध्ये पोटली ठेवायची आहे। ही जी पोटली बनवली त्याच्यामध्ये 1 जावित्रीचा तुकडा पण आपल्याला टाकायचा आहे। आता आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता हे सगळं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे आहे। आता एका चाळणीमधून आपल्याला छान गाळून घ्यायचे आहे। हे मिश्रण मी आता गॅसवर ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मसाल्याची पोटली, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळे मीठ टाकून घ्यायचे आहे। थोडंसं शिजल्यानंतर मी या मिश्रणामध्ये अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे। आता हे मिश्रण मी पूर्ण छान आटून घेतलेलं आहे। त्यातलं पाण्याचा अंश पूर्णपणे उडालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एका लिंबाचा रस टाकलेला आहे। अशा प्रकारे आपला टेस्टी, हेल्दी आणि इझी होममेड टोमॅटो सॉस तयार झाला। मी यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही, त्यामुळे विकतच्या सॉसपेक्षा हा कितीतरी पटीने हेल्दी आहे। हा मुलांना रोज खायला दिला तरी काही काळजी नाही। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।